मी अरविंद पवार पाटील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का चंद्रकांत कांबळे इयत्ता 10वी मुक्काम पोस्ट वेळे तालुका वाई जिल्हा सातारा। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। हे ऐकल्यावर तुम्हा सर्वांना माझा विषय नक्कीच समजला असेल। होय, अगदी बरोबर। मी आज तुमच्या समोर एक विषय घेऊन आली आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। प्रथमतः इथे उपस्थित सर्व जिजाऊंच्या लेकींना, शुभांच्या मावळ्यांना आणि शंभूंच्या छाव्यांना माझा कडक क्रांतिकारी नमस्कार। खरंच मित्रांनो, आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला जन्मताच मराठी ही मधुर, समृद्ध आणि संस्कृतीने नटलेली भाषा लाभली आहे। मराठी ही केवळ आपली भाषा नाही, आपली ओळख, आपला अभिमान, आपला स्वाभिमान, आपलं कर्तृत्व, आपली संस्कृती, आपले संस्कार आहेत। ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवीतून, तुकाराम महाराजांच्या अभंगातून तर संत नामदेवांच्या गजरातून मराठीला एक वेगळे स्थान मिळवून दिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना प्रजेसाठी सोपी व समजण्यासारखी मराठी वापरली। हाच वारसा आज आपण पुढे नेत आहोत। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही केवळ एक भाषा नाही, तर ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील, हृदयातील भावना आहे। आईच्या लोरीतून, कवितांच्या तालातून आणि शौर्यगाथांमधून आपल्याला जी भाषा मिळाली तीच आपली मायबोली मराठी। आजच्या जागतिकीकरणाच्या युगात हिंदी, इंग्रजी व इतर भाषा शिकणे नक्कीच गरजेचे आहे, पण त्याच वेळी आपली मातृभाषा जपणे, बोलणे आणि तिला वाढवणे ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे। मराठी कविता, कथा, कादंबरी, नाटक यांचा वारसा इतका मोठा आहे की तो आपला सांस्कृतिक खजिनाच आहे। मराठी भाषेतून आपल्याला अभंग, कीर्तन, भारुड, गझल, काव्य अशा अनेक कला प्रकारांची गोडी पाहायला मिळाली। नाट्यसृष्टीतील विजय तेंडुलकर, लता मंगेशकर यांचे योगदान खूप मोठे आहे, यांचे योगदान अमूल्य आहे। आपण मराठी बोलतो म्हणजे साध्या गप्पा नाही मारत, आपण आपला वारसा जपत आहोत, आपण आपला इतिहास जगवत आहोत। मराठी माणूस कोठेही मागे नाही हे दाखवून देण्याची ताकद या भारतात आहे, या महाराष्ट्रात आहे, या मराठीत आहे। आपली मराठी ओळख आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे। जपूया आपल्या मातृभाषेला, कारण जगायचं असेल तर हृदय धडकायला हवं, आणि मराठी माणसाच्या हृदयाची धडधड म्हणजे आपली मराठी भाषाच ना। आपण मराठी बोलतो, ऐकतो, वाचतो म्हणजे तो आपल्या दिनचर्यातलाच एक भाग आहे, म्हणून ती आपली ओळख, आपली आन बान शान आहे। पण आता काय स्थिती आहे या महाराष्ट्रात? आज तुम्हाला, आम्हाला आमच्याच धर्माची, संस्कृतीची, भाषेची लाज का वाटावी? छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच आपल्या भाषेची लाज वाटली नाही, उलट त्यांनी तर मराठी भाषेचा शब्दकोशच तयार करून घेतला होता। पण आज आपण विचार करतो, मी 4 चौघात गेलो मराठी कसा बोलू? आपल्याला आपल्याच भाषेची लाज वाटते, इथपर्यंत येऊन पोहोचलो आम्ही। काय हालत आहे आमच्या महाराष्ट्राची, जरा विचार करा। आज मास्तर मास्तर म्हणणारे उलीउलीशी पोरं, पुस्तक, कविता, वर्ग, इयत्ता, तुकडी, सुविचार, गृहपाठ हे शब्दही आता कानी पडत नाहीत। अतिक्रमण झाले आपल्या आईवर। झालं कसलं? आपण होऊ दिलं। मातीतली लेकरं मातीला विसरली। लेकरं असून सुद्धा आपली आई पोरकी झाल्यासारखं वाटतंय। सत्यानाश, सत्यानाश झाला या पिढीचा। 2 मराठी लोक पण इंग्रजीत बोलतात। ते साले इंग्रज तर गेले, पण ही इंग्रजी सोडून गेले। महाराष्ट्रात मराठी नाही बोलायचं, मग काय इंग्लंडमध्ये जाऊन बोलायचं? प्रोफेशनल लँग्वेज म्हणे, मग मराठी का नाही होऊ शकत प्रोफेशनल लँग्वेज? जर आज अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःचं पोट भरत असेल तर मग महाराष्ट्राला हिंदी शिकायची गरज नाही, तर संपूर्ण देशाला मराठी शिकायची गरज आहे। म्हणून मी नेहमी म्हणते, अमुच्या मनात दंगते मराठी, अमुच्या रगात रंगते मराठी। अमुच्या मनात दंगते मराठी, अमुच्या रगात रंगते मराठी। अमुच्या उरात स्पंदते मराठी, अमुच्या नसात नाचते मराठी। अमुच्या उरात स्पंदते मराठी, अमुच्या नसात नाचते मराठी। येथील नभांमधून वर्षते मराठी, येथील पिकांमधून डोलते मराठी। येथील नभांमधून वर्षते मराठी, येथील पिकांमधून डोलते मराठी। येथील नद्यांमधून वाहते मराठी, येथील चराचरात राहते मराठी, राहते मराठी। तसं मराठीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे।
बोलायला भरपूर आहे, पण बोलणारे देखील भरपूर आहेत. वेळेच्या आणि काळाच्या बंधनात प्रत्येक जण जखडलेला असतो, तर त्यातून मी तरी कशी सुटेन? म्हणून वेळेचं आणि काळाचं भान राखते आणि शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, माझ्या मराठी मातीचा लावू कपाळास टिळा.